नमस्कार श्रोते हो. आयुष्यात 3 संघर्ष असतात. एक जगण्यासाठी, दुसरी ओळख निर्माण करण्यासाठी आणि तिसरी स्वतःची ओळख टिकवण्यासाठी. ज्याप्रमाणे ज्येष्ठ कवी म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आपल्या आयुष्याला जर खरंच उत्तर द्यायचं असेल तर आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्य राखणं गरजेचं आहे. हे सगळं केव्हा शक्य होत असतं? जेव्हा आपल्या मनातील इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा. मग मार्गही मिळतो आणि आपलं ध्येय गाठता येतं. तर श्रोते हो, आज आपल्याकडे असेच एक आपल्या कलागुणांना जपणारे सिंधुदुर्ग दोडामार्ग कुडासे गावचे सुपुत्र नकलाकार विजय फाले सर आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांचा परिचय आपणास थोडक्यात सांगते. 2017 साली गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सन्मानित. 2017 साली जलसंधारण मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते राष्ट्रसेवा पुरस्कारानं सन्मानित. 2022 साली आर्ट्स बीट्स पुणेकडून मिमिक्री आर्टिस्ट म्हणून युवा कला गौरव पुरस्कारानं सन्मानित. रात्रीचे खेळ चाले सिरियलमध्ये भूमिका, त्याचबरोबर 2022 मध्ये माधुरी दीक्षित दिग्दर्शित पंचक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. आज त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज त्यांच्याकडून त्यांच्या कलेचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ म्हणजे आपलं बालपण. हे बालपण आपलं कसं होतं? बालपण म्हणजे आमची परिस्थिती फार बेताची होती. लहानपणी आमचे आई वडील खूप कष्ट केले. त्यांनी परिवाराचा उदरनिर्वाह होता, पूर्ण मोलमजुरीने होता. मोलमजुरी करून आम्हाला शिकवलं त्यांनी. वडील नारळ काढत होते, माडावर चढायचे, त्यामुळे त्यांनी देखील खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आम्हाला मोठं केलं. आता बालपणीचा काळ म्हणजे सांगायचं झालं तर अभ्यासाबरोबर इतर सुद्धा घडामोडी आम्ही केल्या. त्यात गावातील आणि मुलांबरोबर आंबे काढायचे, चिंचा काढायच्या, नदीवर जाऊन खेळायचं, त्यानंतर क्रिकेट खेळायचं. क्रिकेट हा आमचा फार आवडीचा खेळ. अशा प्रकारे अनेक खेळ सुद्धा खेळायचो, परंतु अभ्यास कधी सोडला नाही. कारण अभ्यास आम्हाला माहीत होतं एवढं आपल्याला आई वडील मोलमजुरी किंवा कष्ट करून शिकवत आहेत, तर कुठेतरी जाऊन काहीतरी चांगलं करायचं, त्या आई वडिलांचं नाव खराब होऊ नये यासाठी प्रयत्न फार होते आणि त्या दृष्टीनं तो तसा प्रवास चालू होता. बालपणी आम्ही अनेक गोष्टी शिकल्या सुद्धा. कोणाचा आदर करावा, प्रत्येकाला सन्मान कसा द्यावा, हे वडिलांकडून आम्ही शिकत गेलो. सर, शिक्षण हे समाज परिवर्तनाचं आपलं साधन आहे. मग या शिक्षणाचा आपला हा प्रवास कसा होत गेला? शिक्षण सांगायचं झालं तर लहानपणीच असताना वडील आणि आई सुद्धा आमची तशी कडक होती आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक धाक होता की मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यासाकडे वळावं, चांगलं तुमचं नाव कमवावं, अशा पद्धतीने त्यांचा कल होता आणि त्या दृष्टीनंच आम्ही प्रगती करत गेलो. लहानपणी 7वीत असताना मला आठवतं की माझ्या पायात चप्पलसुद्धा नव्हतं, परंतु वर्गात असताना नेहमीच 3 क्रमांकात आम्ही असायचो. म्हणजे अभ्यासाबरोबर सगळं काही करायचो, खेळ करायचो, तो आम्ही अभ्यासात पुढे असायचो. त्याच्यामुळे शिक्षकांचा सुद्धा आमच्याकडे बघण्याचा कल फार वेगळा होता. असं जेमतेम 10वीपर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण केलं. 10वीत मी डिस्टिंक्शनमध्ये आलो, म्हणजे 78% मिळाले मला. त्याच्यानंतर ते शिक्षण करत असताना 12वी सायन्स आमच्या सरस्वती विद्यामंदिर कुडासे. मला वाटतं त्या काळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरस्वती विद्यामंदिर कुडासे हे सायन्स कॉलेज हे एकमेव होतं आणि गावात त्या ठिकाणी हॉस्टेलची सुद्धा सोय होती. त्यामुळे अनेक गोव्यातून मुलं पण यायची. एक मोठा परिवार आमचा एक जमला होता. मुलांबरोबर खेळायचं, परंतु अभ्यास कधी सोडला नाही. 12वी नंतर काय झालं की आता सगळ्यात महत्त्वाचं जायचं कुठे, म्हणजे एखादा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरी करायची आहे, हा एक उद्देश होता. कारण बऱ्याच वर्षी माझ्या घरात काका आमचे शिक्षक किंवा इतर आमची जी फॅमिली आहेत चांगल्या प्रकारे कुठे कुठे कार्यरत होते आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की आपणही नोकरी करावी. मग 12वी नंतर काय केलं की पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं, डीएडला ॲडमिशन घेतलं, 2 ठिकाणी घेतलं. म्हणजे कुठे संधी मिळाली तर एका ठिकाणी जायचं. तशा प्रकारे आम्ही ॲडमिशन घेतलं आणि डीएडचा प्रवास तिथून माझा सुरू झाला. सर, डीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर आपण जी कला जोपासताय या नकल कलेचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? आता डीएड मध्ये तिथे गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना बोलकं केलं जातं. कारण डीएड शिक्षक म्हटल्यानंतर मुलांना शिकवायला पाहिजे, त्यामुळे शिक्षक कसा असावा, बोलणारा असावा, मुलांची संवाद साधणारा असावा आणि
ते संवाद कौशल्याने आम्हाला शिकवलं गेलं. त्यामुळे एक माणूस तयार झाला तिथे माझा. आणि अनेक स्पर्धा म्हणा, अनेक प्रात्यक्षिकं म्हणा, या माध्यमातून अनेक गोष्टी मी शिकत गेलो आणि त्याच्यामुळे माझी संवाद कौशल्य म्हणा, माझी अभिनय क्षमता, कॉलेज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सांस्कृतिक स्पर्धा देखील घेतल्या जात होत्या आणि या स्पर्धेद्वारे माझ्यातला एक कलाकार कुठेतरी तळमळत होता, तो बाहेर आला. आणि असंच त्या ठिकाणी कॉलेजमध्ये स्पर्धा होत्या. त्याने अभिनय स्पर्धेला आम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयर अशी 2 स्पर्धा होती. मग त्या स्पर्धेत मी माझं नाव दिलं होतं. नाव दिल्यानंतर मी ज्या क्षेत्रात उतरत होतो त्यावेळी प्रयत्न करूनच त्या ठिकाणी उतरत होतो. मला माहीत असं काहीतरी करायचं. मग त्या पद्धतीनं मी प्रयत्न केले आणि 2000 मला वाटतं 11-12चा तो काळ, मोबाईल नव्हते, माझ्या मित्राकडे मोबाईल होता. त्या मोबाईलमधून मी नाना पाटेकर सरांचा जो क्रांतीवीर चित्रपटातला डायलॉग होता तो डायलॉग मी त्या ठिकाणी लिहून घेतला, पाठ केला आणि म्हटलं आता हा सादर करायचा. पण तो डायलॉग होता हिंदीत, आमचं मातृभाषा मराठी, त्यामुळे हिंदीतलं डायलॉग पाठ करून सादरीकरण करणं हे फार आव्हान होतं आणि ते आव्हान पार पाडायचं ठरवलं. त्याच्यानंतर सादरीकरणाबरोबर अभिनय करायला पाहिजे, अभिनयाबरोबर आवाज काढायला पाहिजे. नाना पाटेकर सरांचा त्रिवेणी संगम साधत मी तो चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे तो मी डायलॉग सादर केला. या सर्व स्पर्धकांमध्ये माझा पहिला नंबर आला होता. वा सर, म्हणजे इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली तर सफलताही मिळतेच. सर, आपल्या या कलेला घरच्यांचा पाठिंबा कसा मिळत गेला? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे ज्यावेळी ही माझी कला सुरू झाली त्यावेळी असं वाटलं होतं की मी ह्याच्यात काही करू शकणार नाही. मी सुरुवातीला ह्या गोष्टी ज्या काही करतोय त्या घरच्यांना माहिती होत्या, साधारण कळत होत्या काय की हा डीएडमध्ये या गोष्टी शिकतोय, त्यांना आवाज काढतोय, हे गोष्टी कळल्या. त्यानंतर त्यांनी मला चांगल्या प्रकारे कर, तू चांगलं आहे. कुटुंबाने मला साथ दिली, तर कुटुंब माझ्यावर नेहमीच उभं राहिलं आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाचा साथ असल्यामुळे मी नेहमी वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. म्हणजे सुरुवातीला मी काय केलं की 5 मिनिटाचा प्रयोग, एखाद्या ऑर्केस्ट्रात समजा मला संधी मिळाली तर 5 मिनिटं कशा प्रकारे सादर करायचं, तशा पद्धतीने प्रयत्न करत गेलो आणि वेगवेगळे आवाज, म्हणजे आता नाना पाटेकर साहेबांचा जसा आवाज काढतो तसा वेगवेगळे आवाज काढत गेलो आणि ही जी काही संधी होती त्या संधीचं मी सोनं करत गेलो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये, रसिकांमध्ये माझी वाहवा मला मिळाली, त्यामुळे कुठेतरी प्रेरणा मिळाली की पुढे मी काहीतरी करू शकतो. बरोबर. मग त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं. घरच्यांचा पाठिंबा म्हणजे ज्यावेळी ही माझी कला सुरू झाली त्यावेळी असं वाटलं होतं की मी ह्याच्यात काही करू शकणार नाही. मी सुरुवातीला हा प्रयोग माझ्या सरस्वती विद्या मंदिर कुडासीच्या मैदानात त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यावेळी प्रयोग केला. म्हणजे नाना पाटेकर यांच्याबरोबर अनेक ठिकाणी एक 5-6 कलाकारांचे आवाज सादर केले. ते काही जणांना त्या ठिकाणी भावले पण काही लोकांनी मला त्याच्यावर वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पण एखाद्या कलाकाराला पुढे जायचं असेल तर एखादी नेगेटिव्ह गोष्ट आहे त्याच्याकडून नेगेटिव्ह झुगारून ती पुढे पॉझिटिव्हकडे नेते. मग तशा दृष्टीने तो माझा प्रवास सुरू आला. मी म्हटलं की मी आता आणखी एक 4-5 कलाकारांचे आवाज चांगल्या प्रकारे करू शकतो. असं करत करत मी आज तब्बल त्या ठिकाणी बरेचसे आवाज काढतो. सर, खरं तर आवाजाचं कोणतंही शिक्षण आपण घेतलं नसताना आपण आपली ही कला पराकाष्ठानं आणि तितक्याच आवडीने म्हणा किंवा मेहनतीने जपताय. खरं तर तुमची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. सर, आपण म्हणताय की जगण्यासाठी हसलं पाहिजे, तर आम्हाला देखील एखादा गमतीदार किस्सा सांगाल का सर? नक्कीच. आता विषय कसा आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यात खरं तर पाऊस लागत नाही, परंतु यावर्षी पाऊस लागला. असेच पावसाळ्याचे दिवस होते. आम्ही एकदा कार्यक्रमासाठी सावंतवाडीला येत होतो आणि सावंतवाडीला येत असताना मी बांद्याच्या पुलावर पोचलो. बांद्याच्या पुलावर पोचल्यानंतर मी एक बोर्ड वाचला. बुट्टा त्याका काटता त्याका 100 रुपये. बुट्टा त्याका काटता त्याका 100 रुपये असा तिथे बोर्ड मारला होता. तर मी तिथे थांबलो. थांबल्यानंतर तिथे आणखी 1-2 मित्र आले. 2 मित्र आल्यानंतर ते थांबलेत. त्यांनी पण तो बोर्ड बघितला. तर ते बोर्ड वाचू लागलेत. बुट्टा त्याका काटता त्याका 100 रुपये. आता त्यांना पण वाटलं की बुट्टा त्याका काटता 100 रुपये म्हटल्यानंतर आपल्याला 100 रुपये मिळणार. 100 रुपये मिळणार म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला काय, तो एकमेकांबरोबर चर्चा करू लागले. अरे आपण असं करूया, बुट्टा त्याका काटता त्याका 100 रुपये मिळतले, तू एक काम कर म्हणालं काय की तू उडी मार, मी तुला काढतो, मग आम्हाला 100 रुपये मिळणार, मग ते 50-50 रुपये आम्ही वाटून घेऊया. असं झालं त्यांचं ठरलं. त्याला सांगितलं तू उडी मार, मी तुला काढतो. त्याने उडी मारली. उडी मारल्यावर हा पोहायला लागल्यानंतर थोड्या वेळाने पोहत गटंगळ्या खायला लागला. तर हा ओरडू लागला, वाचवा वाचवा वाचवा, वाचय असा ओरडू लागला. तर वरचा जो माणूस होता तो काय म्हणाला, काय वाचय
वाचय वाचय काय वाचय, पुढे बोर्ड काय मारलो, मडा काढता त्याका पाचशी. सर खरंच हसू येण्यासारखा हा आपला किस्सा होता. सर आपण विविध पक्षी प्राणी यांचे देखील आवाज काढताय. आवाज, हावभाव आणि अभिनय यांच्या माध्यमातून श्रोत्यांना आपण नेहमी आनंद देताय, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आता हा आवाज बऱ्याच वेळा लोकांना वाटत असेल काय की हा आवाज कसा निघतो, त्याच्यासाठी काय नेमकं केलं असेल. एवढे प्राणी पक्षी म्हणा किंवा कलाकारांचे आवाज हा माणूस 100पेक्षा जास्त आवाज कसे काढू शकतो. पण ह्या आवाज काढण्यामागे सुद्धा काहीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. ह्या आवाज काढण्यामागे प्रयत्न दडलेले आहेत, कोणाची तरी साथ जोडलेली आहे आणि त्यासाठी पराकाष्ठा, काही गोष्टींचा त्याग देखील आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे करू शकलो. एक किस्सा सांगतो तुम्हाला. काय की हे आवाज काढत असताना सुरुवातीला माणूस शून्यच असतो, परंतु शून्यातून विश्व निर्माण जर करायचं असेल तर आता हा आवाज सांभाळताना काही गोष्टी खाण्यापासून आपल्याला वर्ज्य सुद्धा कराव्या लागत आहेत, काही गोष्टी त्या ठिकाणी पाळाव्या लागतात. म्हणजे सकाळी उठणं, नित्यनेमाने प्राणायाम करणं, ओंकार करणं. त्याच्यानंतर आता कार्यक्रमाला सुद्धा आम्ही जातो त्यावेळी आम्ही गळ्याला चांगल्या प्रकारे ठेवतो की थंड पेय म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही वर्ज्य करतो. त्यासाठीच हे प्राणी पक्षी म्हणा किंवा कलाकारांचे आवाज हे गळ्यात बसतात, त्याची पूजा करावी लागते. पूजा केल्यानंतर तुम्हाला ईश्वर तुमच्या सहकार्यासाठी उभा राहतो. आणि वेळोवेळी आजपर्यंत मला वाटतं 100पेक्षा जास्त सिंधुदुर्गात माझे प्रयोग झालेत आणि इतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक त्या ठिकाणी प्रयोग झालेत. सर म्हणजे तुमची आवड आणि तुमच्यात असलेला हा आत्मविश्वास, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही साध्य करू शकला आहात. तर काही वेगवेगळे आवाज आहेत, ते आवाज देखील आपण काढताय आणि आपल्या अनेक कार्यक्रमातून उत्तमरित्या सादरीकरण करताय. तर त्याचं छोटंसं सादरीकरण कराल का सर? नक्कीच. मित्र हो, ट्रेन जेव्हा सुटते त्यावेळी तिचा आवाज कसा असतो बघा. ट्रेन ज्यावेळी पुलावर येते त्यावेळी तिचा आवाज कसा येतो बघा. मित्र हो, ट्रेन जेव्हा बोगद्यात येते त्यावेळी तिचा आवाज. विविध पक्षी प्राणी यांचे देखील आपण आवाज काढताय
आवाज, हावभाव आणि अभिनय यांच्या माध्यमातून श्रोत्यांना नेहमीच आनंद देत आहे. सर, काय सांगाल याबद्दल आपण? आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं काय की मी कलाकारांचे आवाज काढवतो, परंतु कलाकारांचे आवाज सादर करत असताना मला असं मनात वाटलं काय की आपण फक्त कलाकारच कशाला धरूया, आपण वेगवेगळे आवाज करूया. जाणारं ट्रेन, माझा प्रवास मुंबई टू पुणे असं झाला, थिवी टू मडगाव किंवा थिवी टू मुंबई असा प्रवास झाला. त्या अवस्थेत थिवी टू मुंबईपर्यंत जो प्रवास झाला त्या अवस्थेत मला ट्रेन मिळाली. ट्रेन मिळाल्यानंतर ट्रेन कशी चालते, ट्रेन सुटते कशी, ट्रेन निघते कशी, त्यानंतर ट्रेन बोगद्यात आल्यानंतर तिचा आवाज कसा येतो, ट्रेन त्या ठिकाणी पुलावर आल्यानंतर तिचा आवाज कसा, ट्रेनचं क्रॉसिंग कसं असतं, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. शेतीवर गेलो, आम्ही शेती करतो, शेती करत असल्यामुळे शेतात गेल्यानंतर पक्षी कसे ओरडतात, कोकिळा कशी ओरडते, याचा थोडासा अभ्यास मी केला आणि त्याच्या पद्धतीने मी जसे कलाकारांचे आवाज कसं काढतो तसेच प्राणी, पक्षी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज मी सादरीकरणाला शिकलो. सर, काही मराठी आणि हिंदी कलाकार यांचेही आपण आवाज काढताय, त्याची थोडीशी झलक. नक्कीच. हे सादरीकरण करत असताना आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. आम्हाला या कलाकारांबद्दल आदरच आहे, कारण चित्रपटसृष्टी म्हटल्यानंतर ह्या सगळ्या कलाकारांवर अवलंबून आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्या कलाकारांना सगळ्यांना मानाचा मुद्रा. अच्छा है, भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, लेकिन खाली औरत नहीं है. अरे कैसे बताओ तुम मेरे लिए कौन हो? कैसे बताओ? कलम वाली बाई भी कहना चाहती थी, लेकिन कौन समझा. मैं जान गया कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ, लेकिन एक बात ध्यान में रखना, तुम्हारी ये खामोशी एक दिन तुम्हारे लिए रोना बन जाएगी. याला काय अर्थ आहे? बाबो, स्वर्ग म्हणतात तो ह्योच की काय? गंगे, तुझं म्हणजे असं झालंय, नेपाळची राजधानी काठमांडू आणि गावातली पोरं मला म्हणतात पांडू. हे माझे या बाईच्या नाकामध्ये न जायना ना, त्या मायला कोणी दिले माझे काय, त्या मायला मी दिली. मी माझे तुला एक सांगतो, शेंगेची पेन मसीला चारली आणि गंगेची लगीन करून मी जग मारली. आता नेहमीचा प्रॉब्लेम झाला. अहो बघताय काय कलकल्यानं जायचं जंगलात, कलकले जातात फलत्या जंगलात. अहो कलकल्यांना पकडायचा आहे साप. अहो कलकले साप नव्हे, बुटाची लेस आहे, कलकले पळाले. नेहमीचा प्रॉब्लेम झाला. बरखुरदार, अगर बच्चों का जरा भी जिक्र किया तो तुम्हारी यहाँ से लाश जाएगी. फिर ये ना कहना कि माइकल पी के दंगा करता है. आप मुझे पहचान बना मेरे बाप. मेरा नाम है देवानंद. चल मेरे साथ. क्या बात है, क्या बात है. इस महफिल को देख के ऐसा लग रहा है, क्या बात है, क्या बात है, क्या बात. बाबूजी मैं सुधर गया हूँ. मुझे काजल ने सुधार दिया है. अगर काजल के साथ मेरी शादी नहीं हुई तो एक एक किला से पिटा दूंगा. और एक बात याद रखना, ये 2.5 किलो का हाथ जब किसी आदमी पे पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, सीधा उठ जाता है, सीधा उठ जाता है. आओ ठक टक ठा. अब शाम को बंगले पे आना, धंधे की बात वही कर लेंगे. आओ ललिता. मूर्ख शंबे नारी को कौन भला मार सकता है? मूर्ख शंबे नारी को कौन भला मार सकता है? जिसका हो आदमी उसे कौन हरा सकता है? ना तलवार की धार से, ना गोली की बूचार से बंदा डरता है तो परवरदिगार से. यानी हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे. वो बंदूक भी हमारी होगी, वो गोली भी हमारी होगी. और रही बात, तो हम सौदागर है और बंबई में हमारे 14 घर है. को देवा, मैं पूछता हूँ को देवा. हमें टोपटो ने लूटा, खेरों में का दब था. हमें टोपटो ने लूटा, खेरों में का दब था. तू भी तो किसी थी वहां, छा पानी कम था. अरे नागों में कहाँ छुपा है काले नागंश. दिल पे काबू रख और दिमाग से काम ले. अशा प्रकारे या ठिकाणी काही कलाकारांचे आवाज
सादर केले. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आवडले असतील. धन्यवाद. खूप सुंदर सर. सर, पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत, आपल्याला गौरवलं गेलंय, तो संपूर्ण अनुभव कसा होता आहे तो आमच्या श्रोत्यांना सांगाल का सर? मुळात पुरस्कार हे तुम्हाला ऊर्जा देतात, प्रेरणा देतात. तो एखाद्या ठिकाणी सादरीकरण करत असतो आणि ज्यावेळी आम्हाला रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळतात, हाच आमचा पुरस्कार आहे. आपण समाजात कार्यक्रम सादर करत असताना कोणतरी त्या ठिकाणी बघत असतो आणि त्याची वाहवा आपल्याला पोचपावती मिळत असते. आणि तशा दृष्टीनं प्रयत्न करत असताना 2017 साली गोव्याचे सांस्कृतिक मंत्री जे गोविंदजी गावडे आहेत, त्यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये दसरा चौकमध्ये मला महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाला. तिथे सुद्धा मी तो नाना पाटेकर साहेबांचा डायलॉग सादर केला होता आणि त्यामुळे वाहवा मिळाली होती मला. त्यानंतर 2017 साली जलसंधारण मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते सुद्धा मला पुरस्कार मिळाला. त्यामुळे ह्या सगळ्या पोचपावत्या आहेत. आणि माटुंगामध्ये की मानसी नाईक त्यांच्या हस्ते सुद्धा एक पुरस्कार मिळाला होता, क्रांतिज्योती पुरस्कार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे आर्ट बीट्स त्या संस्थेने त्या ठिकाणी माझ्या कलेची दखल घेतली आणि अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षण केलं आणि त्याच्यानंतरच मला तो युवा कलागौरव पुरस्कार मिळाला. प्रयत्नातून, सातत्यातून तुम्ही हे सगळं काही तुमच्या अभिनय कला तुम्ही जपताय. तर तुम्ही 2022 मध्ये माधुरी दीक्षित दिग्दर्शित पंचक या चित्रपटात भूमिका केली होती. त्या चित्रपटातील आपण केलेल्या अभिनयाचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर. काय सांगाल या चित्रपटातल्या अभिनयाविषयी? 2022 साली पंचक हा चित्रपट आला आणि त्याचं पूर्ण शूटिंग सिंधुदुर्गात होतं. सिंधुदुर्गात त्या ठिकाणी सावंतवाडी, मळगाव, ओटवणे, कुडाळमध्ये अशा प्रकारे ते शूटिंग चालत होतं. आणि सावंतवाडीतील अनिल गावडे आहेत, लाईन प्रोड्युसर म्हणून आहेत, त्यांनी माझ्यात प्रामाणिकपणा बघितली. त्यांचा असिस्टंट म्हणून काम करण्याची मला संधी दिली. आता असिस्टंट यांचं काम काय असतं की बऱ्याच दिवशी जे जिल्ह्यातील कलाकार सुद्धा आहेत, चांगले कलाकार आहेत, त्यांना घेऊन कुठे छोटासा रोल, त्या चित्रपटामध्ये क्राऊडची भूमिका असतील, काही असतील, त्याच क्राऊडच्या भूमिकेसाठी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी गोळा करणं, शूटिंगसाठी स्पॉट बघणं, हे सगळं मला बघायला लागेल. आणि तशा दृष्टीनं मी त्यांची ती बाजू पूर्णपणे चांगल्या प्रकारे सांभाळली. लहान त्या कुठे कुठे पॅच होता तिथे चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. आता तिथे काही त्या भूमिकेत डायलॉग आहेत, काही नाही आहेत, परंतु एखाद्या मोठ्या पंचक सारख्या म्हणजे माधुरी दीक्षित निर्मितीत त्या फिल्ममध्ये काम करायला मिळणं म्हणजेच फार भाग्य आहे. परंतु या फिल्मचं असिस्टंट आणि त्यात काम करण्याचा योग जो आला तो खरोखरच माझ्यासाठी फार अनुभवशील होता आणि मला त्यात खूप शिकायला मिळालं आणि त्यात चांगल्या कलाकारांचा देखील ओळखी झाल्या मला. सर, नकलाकार म्हणून जरी आपण आपली कला जोपासत असलात तरी एकीकडे आपण नाटक, एकांकिका अशा अनेक कार्यक्रमातून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असता. तर काय सांगाल एकंदरीत या कले प्रवासाबद्दल? नाटक करायला रिटेक नसतो कधी. नाटक हे एकदा केलं की केलं, परंतु हा जी शूटिंग म्हणतात किंवा चित्रपट म्हणतात त्याला तुम्ही रिटेक देऊ शकता. तो म्हणजे एक जर समजा डायलॉग असेल तर तो 10 ते 15 वेळा तुम्ही घेऊ शकता. पण नाटकाला तसं नाही. नाटक एकदा केलं की केलं. त्याच्यामुळे नाटक जो करतो त्याला खूप एखादे डायलॉग व्यवस्थित पाठ करावे लागतात, चोख काम करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या अभिनय कौशल्याच्या पायाभूत गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टी करताना प्रत्येक गोष्टीला सांभाळून करावं लागतं. दुसरी गोष्ट, चित्रपटात काम करत असताना आपल्याला अनेक संध्या निर्माण करायच्या असेल तर नाटक पहिल्यांदा केलं पाहिजे. नाटकातून अनेक वेगवेगळ्या संधी नंतर चित्रपटात प्राप्त होतात. त्यामुळे नाटक ही सगळ्यात फार मोठी पायरी आहे आणि तो एक अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकलो. बरोबर. सर, आपण अनेक नामवंत व्यक्तींच्या आवाजाची नक्कल करताय, तर त्यापैकी कोणता आवाज सगळ्यात आव्हानात्मक आपल्याला वाटतोय? आव्हानात्मक म्हणजे आता नाना पाटेकर पासून भरत जाधव, नानासपुरे, त्यानंतर निळू फुले अशा ज्येष्ठ व्यक्तींचे सुद्धा मी आवाज काढलेत. परंतु मला सगळ्यात कठीण आवाज जो वाटला तो लक्ष्मीकांत बेर्डे यांचा. कारण बरेच कलाकार त्या ठिकाणी मिमिक्री आर्टिस्ट पण झालेत, परंतु त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचलेलं मी कोणी पाहिलं नाही आणि मला पण तो फार कठीण आवाज वाटला. शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल सर? श्रोत्यांना आता रसिक मायबाप प्रेक्षक हे आमचे आधारभूत आहेत. आम्ही एखादी कॉमेडी करतो, एखादा आवाज काढतो तर त्याची दाद देणारे हे मायबाप रसिकच आहेत. त्याच्यामुळे हे श्रोतेवर्ग नसतील किंवा रसिक नसतील तर आम्हाला काहीच किंमत नाही. त्यामुळे ह्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मी खरंच मानाचा मुजरा करतो. आणि एखादा जर समजा कलाकार शिकत असेल, शिकल्यानंतर तो सुरुवातीला प्रयत्न करतो, काही आवाज सादर करत असतो, परंतु ते आवाज सादर करताना कुठेतरी चुका ह्या होतच असतात. परंतु त्या आता चुका कमी करणं सुद्धा आम्हाला महत्त्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाने प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून हे विश्व निर्माण करतो. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की
या रसिक मायबाप प्रेक्षकांचा जसा आम्ही आदर करतो तसा कलाकारांचा त्यांनी आदर करावा. निश्चितच सर. श्रोते हो, आज आपण संवाद साधला एक बहुगुणी विनोदप्रिय नक्कल कलेतून समाजाला हास्याची भेट देणारे कलाकार विजय फाले सर यांच्याशी. त्यांच्या आवाजातून उलगडणारी प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे जणू एक वेगळं जगच. नक्कल त्यांच्यासाठी केवळ कला नसून ती एक अभिव्यक्ती आहे जी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते आणि आनंद देत राहते. सर, तुमच्या या कला प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतेच, पण सर आपण आलात आणि आपल्या या कलेविषयी मनमुराद गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.